नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे बंधू, हे लक्षात आणून माझे म्हणणे ऐक व माता पित्यांच्या चरणांची सेवा कर. भरत आणि शत्रुघ्न हे घरी नाहीत. महाराज वृद्ध आहेत आणि त्यांच्या मनात माझ्या वनगमनाचा फार दुःख आहे. अशा अवस्थेमध्ये मी तुला बरोबर घेऊन वनात गेलो तर अयोध्या सर्व प्रकारे अनाथ होईल. गुरु, माता, पिता, प्रजा व परिवार या सर्वांवर दुःखाचे असह्य ओझे पडेल. तेव्हा तू येथेच राहा आणि सर्वांचे समाधान कर. नाहीतर बंधू, फार मोठा दोष पदरी येईल. ज्याच्या राज्यात प्रजा दुःखी असते तो राजा नक्कीच नरकास पात्र ठरतो. बंधू, या नीतीचा विचार करून तू घरीच राहा. हे ऐकताच लक्ष्मण फार व्याकुळ झाला. दवामुळे कमळ जसे करपून जाते त्याप्रमाणे श्रीरामांचे शीतल वचनांमुळे तो करपून गेला. प्रेमामुळे लक्ष्मण काही उत्तर देऊ शकला नाही. त्याने व्याकुळ होऊन श्रीरामांचे पाय धरले आणि म्हटले, हे नाथ, मी दास आहे आणि तुम्ही स्वामी. म्हणून तुम्ही मला सोडून दिले तर मी काय करणार? हे स्वामी, तुम्ही मला उपदेश तर फार चांगला केला, पण माझ्या असमर्थपणामुळे तो माझ्या पचनी नाही पडला. जे धीर असतात व धर्माची धुरा धारण करतात तेच शास्त्र व नीतीचे श्रेष्ठ अधिकारी असतात. मी तर प्रभूंच्या प्रेमामध्ये पोसलेले गेलेलो लहान मूल आहे. हंस मंद्राचल किंवा सुमेरू पर्वत कधी उचलू शकतो काय? हे नाथ, मी मनापासून सांगतो, तुम्ही विश्वास बाळगा. तुम्हाला सोडून गुरु, माता, पिता या कुणालाही मी जाणत नाही. हे प्रभू, दीनबंधू, हे अंतर्यामी, प्रत्यक्ष वेदाने सांगितले आहे की जगात जितके म्हणून स्नेहाचे संबंध आहेत, प्रेम आणि विश्वास आहे, ते सर्व काही माझ्यासाठी तुम्ही आहात. हे कृपा सिंधू, ज्याला कीर्ती, ऐश्वर्य आणि सद्गती प्रिय आहे त्यालाच धर्म व नीतीचा उपदेश करायला हवा. परंतु जो मन, वचन व कर्माने तुमच्या चरणी प्रेम बाळगतो त्याला सोडून देणे योग्य आहे काय? दयेचा सागर असलेल्या श्री रामचंद्रांनी भावाचे मृदू व नम्र वचन ऐकून आणि स्नेहामुळे त्याला घाबरलेला पाहून हृदयाशी धरले व समजावले. ते लक्ष्मणाला म्हणाले, बंधू, जाऊन आईचा निरोप घेऊन ये आणि लवकर वनात चल. रघुकुलातील श्रेष्ठ श्री रामांची वाणी ऐकून लक्ष्मण आनंदला. मनात म्हणाला, मोठे नुकसान टळले आणि मोठा फायदा झाला. तो आनंदाने सुमित्रा मातेकडे गेला. आंधळ्याला जणू पुन्हा डोळे मिळाले. त्याने आईला नमस्कार केला, पण त्याचे मन मात्र सीतारामांच्या ठायी होते. आईने उदासीनतेचे कारण विचारले तेव्हा लक्ष्मणाने सर्व हकीकत सविस्तर सांगितली. सुमित्रा त्याचे ते कठोर बोलणे ऐकून घाबरून गेली. हरिणी ज्याप्रमाणे वनात सगळीकडे आग लागल्याचे पाहून घाबरते तशी. आता अनर्थ होणार असे लक्ष्मणाला दिसले. त्याला वाटले की माता आता प्रेमामुळे काम बिघडवून टाकेल. म्हणून तो निरोप मागताना भीतीने संकोचत होता. मनात विचार येत होता की हे विधात्या, आई श्री रामांसोबत जायला अनुमती देईल की नाही. सुमित्रेने श्रीरामाचे आणि सीतेचे सुंदर रूप, सुंदर शील आणि स्वभाव पाहून आणि त्यांच्यावरील महाराजांचे प्रेम पाहून डोके बडवून घेतले आणि म्हटले, पापिनी कैकेयीने दुष्ट डाव साधला, परंतु वेळ चांगली नाही असे पाहून तिने मन घट्ट केले आणि स्वभावतच हित चिंतणारी सुमित्रा कोमल वाणीने लक्ष्मणाला म्हणाली, बाळा, जानकी तुझी माता आहे आणि सर्व प्रकारे स्नेह करणारे श्री रामचंद्र तुझे पिता आहेत असे समज. जिथे श्रीरामांचा निवास असेल तेथेच अयोध्या आहे. जिथे सूर्यप्रकाश असतो तिथेच दिवस असतो. जर सीताराम वनाला खरोखर जात असतील तर अयोध्येमध्ये तुझे काही काम नाही. गुरु, पिता, माता, बंधू, देव आणि स्वामी या सर्वांची सेवा आपल्या प्राणांसारखी केली पाहिजे. शिवाय श्रीरामचंद्र तर प्राणांहून प्रिय आहेत, हृदयाचे जीवन आहेत आणि सर्वांचे निस्वार्थ सखा आहेत. जगात जितके पूजनीय व परमप्रिय लोक आहेत ते सर्व श्रीरामांच्या संबंधामुळेच पूज्य व प्रिय मानण्यास योग्य आहेत. हे लक्षात घेऊन मुला, त्यांच्याबरोबर वनात जा आणि जीवनामध्ये जगण्याचा लाभ मिळव. मी तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते. हे पुत्रा, माझ्यासह तू मोठा भाग्याचा ठरलास. तुझ्या चित्ताने निष्कपटपणे श्रीरामांच्या चरणी स्थान मिळवले आहे. जगात तीच युवती खऱ्या अर्थाने पुत्रवती होय जिचा पुत्र श्री रघुनाथांचा भक्त आहे. अन्यथा राम विन्मुख पुत्रामुळे हित होईल असे जिला वाटते त्यापेक्षा ती वांज असणे चांगले. पशुप्रमाणे तिने पुत्राला प्रसवणे व्यर्थ होय. तुझ्या भाग्यामुळे श्रीराम वनात जात आहेत.
बाळा, दुसरे कोणतेही कारण नाही. श्री सीतारामांच्या चरणी मनापासून प्रेम असणे हेच संपूर्ण पुण्याचे सर्वात मोठे फळ होय. राग, द्वेष, ईर्ष्या, मद आणि मोह यांना स्वप्नातही बळी पडू नकोस. सर्व विकारांचा त्याग करून काया वाचा मनाने श्री सीतारामांची सेवा कर. वनामध्ये तुला सर्व प्रकारे सुख आहे. तुझ्याबरोबर श्री सीताराम रूप माता पिता आहेत. हे पुत्रा, ज्यामुळे श्री रामचंद्रांना वनात असताना क्लेश होणार नाहीत असेच प्रयत्न कर. हाच माझा उपदेश आहे. मुला, तू वनामध्ये श्री सीतारामांची इतकी सेवा कर की त्या सुखामुळे त्यांना माता, पिता, प्रिय परिवार आणि येथील सुखांचे विस्मरण हो. हाच माझा उपदेश आहे. तुलसीदास म्हणतात की सुमित्रेने अशा प्रकारे आपले प्रभू असलेल्या लक्ष्मणाला उपदेश करून वनास जाण्याची आज्ञा दिली आणि आशीर्वाद दिला की श्री सीता व श्री रघुवीर यांच्या चरणी तुझे निर्मळ व प्रगाढ प्रेम नित्य वाढत राहो. मातेच्या चरणी मस्तक ठेवून मनातून मात्र आता कुठेही विघ्न न येऊ म्हणून भीत लक्ष्मण तेथून असा निघाला ज्याप्रमाणे नशिबाने एखादे हरिण कठीण जाळे तोडून पळते. आजच्यासाठी धन्यवाद.